मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. पालकांनो, विट्यातील अत्याधुनिक स्कूलमध्येच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूल CBSE या हायटेक स्कूलमध्ये नर्सरी पासून 10वी पर्यंतचे प्रवेश सुरू करण्यात आले. रोबोटिक्स, अबॅकस, सायन्स ऑलिम्पियाड, NTSC, MTSC, NSSC अशा परीक्षांच्या तयारीसह 8वी पासून IIT, JEE, नीट, फाउंडेशन कोर्स बॅच देखील सुरू. त्वरा करा, आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूलला आजच भेट द्या. ऑनलाईन औषध विक्री विरोधात देशभरातील केमिस्ट बांधवांनी मोठा निर्णय घेतलाय. ऑनलाईन औषध विक्रीमुळे कायद्याचे उल्लंघन होत असल्याने केमिस्ट संघटना आक्रमक झालीय. 20 मे रोजी होणाऱ्या देशव्यापी आंदोलनास सांगली जिल्ह्यातील संघटनेने पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व औषध दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेकडून घेण्यात आलाय. तर जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात येणार असल्याचे देखील स्पष्ट करण्यात आलंय. महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे जनसंपर्क अधिकारी विजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. संप घेण्यापाठीमागचं प्रमुख जे कारण आहे ते ऑनलाईन फार्मसी, इंटरनेट फार्मसी ह्याच्यामध्ये सरकारला अनेक वेळेला आमचे अखिल भारतीय आणि महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या माध्यमातून आम्ही अनेक वेळेला निवेदनं दिली, आम्ही मागणी केली की हे संपूर्ण जे काही वितरण आहे ऑनलाईनच्या माध्यमातून औषधाचं हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. अशा प्रकारचा कायदा हा ऑनलाईन प्रकारे औषध व्यापार करण्याचा अस्तित्वात नसताना केवळ काही नोटिफिकेशनचा आधार घेऊन जर या कॉर्पोरेट कंपन्या सर्वसामान्य भूमिपुत्रांच्या व्यवसायावर घाला घालत असतील आणि नशेसारखी औषधं ही सर्रासपणे, गर्भपाताची औषधं जर सर्रासपणे कुणालाही उपलब्ध होत असतील तर हे देशद्रोहाचं काम हे या कंपन्या करतायत. त्याचा विरोध आहे आमचा आणि याकरता हा संपूर्ण बंद संपूर्ण भारतामध्ये आज जसा या सांगली जिल्ह्यामध्ये 4200 दुकानदार आम्ही संपूर्ण सगळे 20 तारखेला आमचा व्यापार बंद करतोय आणि मोर्चा काढतोय. त्या प्रकारे हे सगळं वातावरण पूर्ण देशामध्ये असणार आहे. कुठल्या कंपन्या आहेत आणि कुठली औषधं ऑनलाईन मोठ्या प्रमाणात? ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, फार्मइझी, इंडिया मार्ट, ट्रूमेड इतक्या बऱ्याच कंपन्या आहेत की ज्या ऑनलाईनच्या माध्यमातून ही औषधं उपलब्ध करून देत आहेत. तिथे AI माध्यमातून प्रिस्क्रिप्शन जनरेट केलं जातं आहे. तिथं कुठल्या प्रकारची मागणी नाही, औषध त्याच्यावर डॉक्टरांचं नियंत्रण नाही, क्वांटिटीचं नियंत्रण नाही आहे. जे कायदे सर्वसामान्य केमिस्टला आहेत, जे लायसन्सच्या स्वरूपात आम्ही औषध व्यापार करतो आहे, रजिस्टर्ड फार्मासिस्ट तिथं उभा आहे, हे सगळं बाजूला ठेवून ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून हे सगळं खोटेपणानं चुकीच्या पद्धतीनं फसव्या प्रकारे केवळ डिस्काउंट म्हणून हे फसवायचे उद्योग चालू आहेत आणि बनावट औषधं ह्या ऑनलाईनच्या माध्यमातून देण्याचा धंदा चालू आहे या कंपन्यांचा. कोविड काळामध्ये कुठलं अत्यावश्यक सेवांना परवानगी दिली होती तशीच राहिली? ही 220E या माध्यमातून कोविडच्या काळामध्ये आपत्कालीन व्यवस्था म्हणून एक नोटिफिकेशन आलं होतं की ज्याच्या माध्यमातून हे औषध केलं जायचं किंवा उपलब्ध केलं जायचं. तर त्या गोष्टी त्या काळामध्ये आता कोविड संपून 5-6 वर्ष निघून गेली तरीसुद्धा ते नोटिफिकेशन जे मागे गेलं पाहिजे होतं ते केवळ या कंपन्यांना पाठीशी घालण्याकरता, हे सरकार या कंपन्यांना पाठीशी घालण्याकरता हे औषध ह्या अशा प्रकारचं नोटिफिकेशन तसंच ठेवण्यात आलं आहे. या गोष्टीला आमचा विरोध आहे. बंद नको करता गेल्या अनेक 4 ते 5 वर्षांपासून आम्ही कायदेशीर परवानगी नसणाऱ्या ऑनलाईन औषधाची विक्री जवळपास 25 पेक्षा जास्त कंपन्यांच्या माध्यमातून सर्रासपणे होताना दिसते. मी केमिस्ट म्हणून आणि डॉक्टर म्हणून समाजातल्या एखाद्या घटकाची आरोग्याची विषयातली काळजी
चा एक महत्वाचा घटक मीडियामध्ये सुद्धा अगदी गेल्या 2-3 दिवसापूर्वीच आष्ट्यातलं उदाहरण की जिथं 78 टर्मिनची इंजेक्शन मिळाली आणि त्यापूर्वी किमान पाठवला. आलेल्या औषधानंतर सुद्धा जो साठा आमच्याकडे प्राप्त होतो त्याचं संपूर्ण रेकॉर्ड ड्रग अँड कॉस्मेटिक जी साठवणूक ठेवावी लागते त्याचा सगळा विक्रीचा आणि साठवणुकीचा तपशील हा कुठल्याही क्षणी अन्न औषध प्रशासनाकडनं चेक केला जातो. लग्न बस्त्याची खरेदी करायची आणि आपल्या प्रियजनांना दर्जेदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचा आहे तर आता विट्यातील बालाजी फर्निचर मॉल मध्येच आपली खरेदी करा. बालाजी फर्निचर मॉल, लग्न बस्त्याचे माहेरघर. पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय, मायनी रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक ते धडक.